पुणे शहरातील मुख्य रस्ता सद्गुरू जंगली महाराज रस्ता येथे एक पावसाळी चेंबरला छोटासा खड्डा पडला होता। या खड्ड्यांच्या आतमध्ये बघितलं असता रस्त्याच्या खालच्या बाजूला सर्व पोकळ झाला होता। यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती। मात्र याबाबत पुणे मनपा अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं आणि ही बाब लक्षात आली नसती तर अपघात होण्याची शक्यता होती। पंतप्रधानांना काही मर्यादा असतात, त्यांना 4 देश सांभाळावे लागतात, व्यापार वगैरेसाठी त्यांना लाचार व्हावं लागतं, त्यामुळे ते मोनी बाबा बनतात। अशा शब्दात पुरीच्या शंकराचार्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे। आमच्याकडे मात्र कोणतीही लाचारी नाही, आम्हाला मोनी बाबा बनण्याची गरज नाही, आम्हाला जे वाटतं ते आम्ही बोलतो। गौरक्षणांना गुंडांची उपमा मिळाली आहे असंही ते म्हणाले। प्रधानमंत्री आदि के सामने लाचारी होती है। 204 देश हैं, उन पे ध्यान रखना पड़ता है। क्रिश्चियन तंत्र, कम्युनिस्ट तंत्र, मुस्लिम तंत्र, व्यापार तंत्र, हमारे पास वो लाचारी नहीं है। इसलिए बहुत सी बातें हैं जहाँ उनको मौनी बाबा बनना पड़ता है। दाढ़ी भले ही हो, भगवा कपड़ा भले ही हो, हमको मौनी बाबा बनने की जरूरत नहीं। हमको जहाँ बोलना बोलते हैं, उसका प्रभाव भी पड़ता है। तो हम कहाँ लाचारी व्यक्ति का, आप लाचारी व्यक्ति सरकार के सामने कई परिस्थिति होती है, व्यापार तंत्र होता है देश में। अब सुनो, इस समय प्रधानमंत्री कौन है? हाँ, ये गुजरात है या महाराष्ट्र? पानी पी के बोलता हूँ। कूटनीति से संबद्ध जितने ग्रंथ हैं उनको पढ़ने के बाद 5 शब्द प्राप्त होते हैं। नमन, मिलन, दमन, अंकन, अनुगमन। कूटनीति का पर्यवसान 5 में ही है। नमन, मिलन, दमन, अंकन, अनुगमन, ये शब्द गढ़े गए हैं, शास्त्र सम्मत हैं। कूटनीति से संबद्ध जितने ग्रंथ हैं उनका सार 5 शब्दों में हमने बताया। नमन, मिलन, दमन, अंकन, अनुगमन, 5 में मोदी जी माहिर है। ये प्रशंसा हुई। आम्ही संविधानावर विश्वास ठेवणारे आहोत। आम्ही डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालणारे आहोत। त्यामुळे परभणीत घडलेली दगडफेक, जाळपोळ आणि बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना या सर्व घटना जातीवादातून घडल्या नाहीत। जर कोणी नेता या सामाजिक विषयांना जातीय रंग देत असेल तर ते सर्वसामान्यांना पटणार नाही। जे 2 समाजामध्ये वाद असल्याचं दर्शवतात त्यांना संविधान समजले नाही असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर सडकून टीका केली आहे। माझं एकच मत आहे की संविधानावर विश्वास असणारे आम्ही सर्वजण आहोत। या देशामध्ये असा कुठलाही व्यक्ती नाही ज्याचा संविधानावर विश्वास नाही। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत, पण अधिकार देत असताना नाहीतर आपण जेव्हा संविधान योग्य पद्धतीने त्या संविधानाचा अभ्यास जेव्हा करतो त्याच्यामध्ये जातीवाद कुठंच दिसत नाही, त्याच्यामध्ये धर्मवाद दिसत नाही। सगळ्यांना समान वागणूक मिळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे असं कुठंतरी आम्हाला त्याच्यातून दिसतं आणि हेच आम्ही संविधानाच्या माध्यमातून आपण शिकलेलो आहोत। एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये नाहीतर एखाद्या भाषणाच्या माध्यमातून जर आपण कुठंतरी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य तिथं करत आहोत, त्याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षमध्ये कुठेतरी एक वाद 2 समाजामध्ये निर्माण करण्याचा जर प्रयत्न कुणी करत असेल तर मला असं वाटतं की त्यांना संविधानच समजलेलं नाही। आम्ही संविधानावर विश्वास ठेवणारी माणसं आहोत। कुठल्याही प्रकारे जातीवाद, धर्मवाद या देशामध्ये राहू नये यासाठी आम्ही तिथं प्रयत्न करत आहोत। सामान्य लोकांना न्याय मिळणं ही भूमिका आमच्या सगळ्यांची आहे। जर एखादी व्यक्ती वेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषद घेऊन वेगळ्या दिशेने जर या विषयाला नाही तर या सामाजिक विषयाला जर राजकीय रंग देत असेल तर तो त्यांचा विषय आहे, हे लोकांना पटणार नाही। राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात डावललं गेल्यानं ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे समर्थक संतापलेत। गेल्या 2 दिवसांपासून छगन भुजबळ यांचे समर्थक हे ओबीसींचा फक्त महायुतीचे सरकार निवडून आणण्यासाठी उपयोग केला का असा प्रश्न विचारतात। छगन भुजबळ यांनी जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं वक्तव्य केल्यानंतर माळी समाजात त्यांचं संतप्त पडसाद उमटलेत। एकीकडे भाजपानं आमदार जयकुमार गोरे यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन त्यांना मानाचे स्थान दिलं, मात्र ज्या नेत्यांच्या बळावर राष्ट्रवादी निवडून आली ते नेते मात्र डावलले जात आहेत अशी भावना भुजबळांच्या समर्थकांनी केली आहे। पुण्यातील धनकवडी परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे। दुचाकीमध्ये सीएनजी भरत असताना गॅसचे नोझल उडून एका कर्मचाऱ्याचा
डोळा कायमचा त्याला गमवावा लागला। ही घटना 3 हत्ती चौकातील S-स्क्वेअर CNG पंपावर घडली। या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पंप मालक धैर्यशील पानसरे आणि रोहित हरकुली यांच्या विरुद्ध सहकारनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेत हर्षद गणेश गेहलोत राहणार शंकर महाराज वसाहत धनकवडी या कर्मचाऱ्याला आपला डोळा गमवावा लागला। अंतरावली सराटीत स्थगित झालेलं आमरण उपोषण 25 जानेवारी 2025 रोजी पुन्हा सुरू होणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी या संदर्भातील मोठी घोषणा केली आहे। जालन्याच्या अंतरावली सराटीत आज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी ते बोलत होते। सामूहिक आमरण उपोषणाला 25 जानेवारी 2025 रोजी अंतरावली सराटीत सुरुवात होणार आहे। सरकारनं 25 जानेवारी 2025च्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात असंही जरांगे म्हणाले। तसंच 25 जानेवारीला राज्यातील सगळ्या मराठ्यांनी अंतरावली सराटीमध्ये उपोषणाला पाठिंबा द्यावा असं आवाहन देखील जरांगेंनी केलंय। म्हणजे हे जे जाणून बुजून मराठा समाजाला विटी धरले ना, हे सरकारनं थांबावं। या सरकारकडे आमच्या मागण्या आहेत, या 8-9 ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या सरकारनं तातडीनं मंजूर कराव्या आणि जे मराठा आरक्षणासाठी बलिदान गेले त्या बांधवांचे आणखीनही काही जणांचे निधी दिलेले नाही आहेत आणि त्यांना सरकारी नोकरी देण्याचं कबूल केलेलं एकाचीही दिलेली नाही। तोही तातडीनं सरकारनं निर्णय करावा ही सरकारला आमची अंतरवालीतून विनंती आहे। मराठा समाजाच्या वतीनं तसं आम्ही अधिकृत निवेदनही पुन्हा एकदा देणार आहे, पुन्हा एकदा आम्ही सरकारला देणार आहे। यापूर्वी दिलेलं आहे कारण तेच सरकार होतं, त्यामुळं मागण्या माहीत असण्याचं नसण्याचं काही कारणच नाही, कारण चर्चा त्याच्यावर पूर्ण झडलेल्या आहेत। आत्तापर्यंत जेवढ्या काय सरकारवर बरोबर चर्चा झडल्यात त्या सगळ्याच्या सगळ्या याच मागण्यावर तरी पण आम्ही पुन्हा एकदा सरकारला निवेदन देऊन त्यांना आमच्या अधिकृत मागण्या पुन्हा एकदा देणार आहेत।